नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण दिनांक 29 मार्च 2026 या दिवसाचे राशी भविष्य आणि आजच्या दिवसाची ग्रहस्थिती बघणार आहोत. तर सुरुवात करूया राशी भविष्याच्या व्हिडिओला. तर आजचा दिवस ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे सर्व राशींसाठी काही ना काही नवीन संदेश घेऊन आलेला आहे. आजची परिस्थिती आणि प्रस्तावना बघता मार्च महिना संपत असताना निसर्गात जशी पालवी फुटण्याचा उत्साह असतो तसाच काहीसा उत्साह आजच्या ग्रहमानामुळे मानवी जीवनात पाहायला मिळेल. आज चंद्राचे भ्रमण आणि इतर ग्रहांची युती पाहता हा दिवस प्रामुख्याने नियोजन आणि अंमलबजावणी यांचा संगम ठरेल. आता रविवारी सुट्टीचा दिवस असला तरी अनेक राशींच्या व्यक्तींच्या मनात भविष्यातील कामांची चक्रे फिरत राहतील. त्याप्रमाणे आजचा दिवस आपल्याला हे शिकवतो की धावपळीच्या जगात थोडे थांबून स्वतःचा आढावा घेणे किती गरजेचं आहे. आता कौटुंबिक सुखात वृद्धी होण्याचे योग आहेत, परंतु बोलताना थोडासा संयम राखणे तितकेच महत्त्वाचे आज ठरेल. चला आता मग जाणून घेऊया तुमच्या राशीसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल. आता 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य आपण आता जाणून घेणार आहोत. आता बघूया आपण पहिली रास. तर पहिली रास कोणती? मेष रास. आता मेष राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आपण आता बघणार आहोत. आता मेष राशींच्या व्यक्तींमध्ये आज कमालीची ऊर्जा असेल. आता प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या मित्रांच्या भेट झाल्यामुळे मन अगदी प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत थोडेसे सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. आता तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. आणि मेष राशीसाठी आजचा शुभ सल्ला आहे की रागावर नियंत्रण ठेवा. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस संमिश्र असा राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल, मात्र घरगुती प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आता पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. आता गुंतवणुकीचे नवे मार्ग आज तुम्हाला सापडतील, पण घाईमध्ये निर्णय घेऊ नका. आता आजचा शुभ सल्ला आहे घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. तर आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. मिथुन राशीची व्यक्तीची आज तुमची कल्पकता शिगेला असेल. लेखक, कलाकार आणि शिक्षकांसाठी आजचा दिवस खूप यशदायी ठरेल. प्रवासाचे योग आज आहेत, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तर घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन खरेदीसाठी आजचा दिवस शुभ असा आहे. आता शुभ सल्ला पाहणार आहोत. शुभ सल्ला असा आहे की मनातील द्विधा अवस्था दूर करण्याचा प्रयत्न करा. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची फार गरज आहे. घरातील सदस्यांशी
किरकोळ वाद होऊ शकतात. त्यामुळे शांत राहणे हितकारक ठरेल. आता जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळण्याचे संकेत आहेत. आता विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आजचा शुभ सल्ला आहे की आज पांढऱ्या रंगाचा वापर करणे लाभदायक ठरेल. तर आता बघूया आपण 5वी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य काय सांगते. तर सिंह राशीच्या व्यक्तींच्या आज आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढेल. तुमच्या प्रेमसंबंधामध्ये आज गोडवा निर्माण होईल. अचानक धनलाभाचे योग आज आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ सल्ला आहे की सूर्याला अर्घ्य देणे आज तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. सूर्याला अर्घ्य देणे. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य काय सांगते. तर कन्या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी मेहनतीचा असेल. परिश्रमाचे फळ उशिरा मिळेल पण नक्की मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे नीट तपासा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि छंदांना वेळ द्या. तुम्हाला जे आवडतं त्याला वेळ द्या. आजचा शुभ सल्ला आहे की अनावश्यक चिंता करणे सोडा. आता बघूया 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीच्या आजचे भविष्य काय सांगते. तर तूळ राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कोर्ट कचेरीचे कामे तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. आता जोडीदारासोबतच उत्तम वेळ घालवाल. आता तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र मैत्रिणींकडून मदत मिळेल. आजचा शुभ सल्ला आहे की आपल्या वागण्यामध्ये लवचिकता ठेवा. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते. तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. भावनांशी असलेले संबंध सुधारतील. एखादी आनंदाची बातमी कानावर पडू शकते. आजचा शुभ सल्ला आहे की घाईघाईमध्ये कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीच्या आजचे सविस्तर भविष्य काय सांगते. तर धनुराशीच्या व्यक्तींची आज धार्मिक आणि आध्यात्मिक कामात तुमची रुची वाढेल. प्रवासाचे नियोजन केल्यास ते यशस्वी होईल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आजचा दिवस सकारात्मक असा ठरेल. बचतीकडे लक्ष द्या कारण येत्या काळात पैशाची गरज भासू शकते. आजचा शुभ सल्ला आहे की गरजू व्यक्तींना मदत करा. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या आजचे भविष्य काय सांगते. तर मकर राशीच्या व्यक्तींना आज कामाचा ताण जाणवू शकतो. त्यामुळे आरामाकडे लक्ष द्या. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यासाठी योगासने करा. आजचा शुभ सल्ला आहे की
संयमाने कामे पूर्ण करा. आता बघूया आपण कुंभ रास. आता कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा असा असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रांसोबत पार्टी किंवा सहलीचे आयोजन होऊ शकते. आता नवीन ओळखी होतील, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आजचा शुभ सल्ला आहे की स्वतःच्या मतांवर ठाम राहा. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचा असा आहे. मुलांच्या बाबतीत काही चिंता सतावू शकते, पण संध्याकाळपर्यंत प्रश्न सुटतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन संधी चालून येतील. तुमच्या कष्टाला योग्य न्याय आज मिळेल. तर आजचा शुभ सल्ला आहे की मनातील भीती काढून टाका आणि सकारात्मक विचार करा. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.